तर जरूर प्रथमतः बॅटिंग करताना आपण विचार केला जातो जेव्हा 24 चेंडू 50 धावा झाल्यात तर जरूर या ठिकाणी विचार केला जाईल फलंदाज शोएब 23 धावा जरूर आपण पाहतो शोएबने पटवलं एक विकेट आपण पाहतोय त्याच्या खात्यामध्ये त्यामुळे आपण नो डाऊट शोएब डोंगरे ठरला या मॅचचा हिरो कारण रिहान पण होता ज्याने चांगली गोलंदाजी केली होती पण सध्या तरी आपण पाहतोय शोएब डोंगरे ठरलाय या मॅचचा हिरो या शोएब यानंतरची मॅच सौद 11 वर्सेस नूर 11 ही मॅच आपण पाहणार आहोत आणि ऐकूया आवाज आपण पाहतोय या ठिकाणी योगेश डोले यांचा आणि इथे आपण सलमान भाई वादवकरांना विनंती करतो या आपल्या शुभ असते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचे शोएब पण शोएब खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं शोएब तर मॅच सुरेख जिंकलास आपण लाजवाब कामगिरी मी थांबतोय तुम्ही थांबू नका पाहत बसा DPL अहमद प्रीमियर लीग 2025 ऐकूया आवाज योगेश डोले सर यांचा हॅलो थँक्यू सर पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत DPL 2025 मध्ये जाऊया नेक्स्ट मॅच कडे जिथे आपण पाहताय नूर 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये सौद 11 आणि नूर 11 नेक्स्ट मॅच आपण पाहताय दरम्यान सौद 11 टीमनं आणि त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला बॅटिंग साठी इन्व्हाइट केला नूर 11 टीमला चला ऑफिशियल मैदानामध्ये पाठवा लगेच चला पंच पाठवा मैदानामध्ये आयोजक पंच पाठवा जकीन अण्णा चला अनस आपण मैदानामध्ये अंपायरच्या भूमिकेसाठी अनस आपण मैदानामध्ये जायचंय स्क्वेअर लेग पंच म्हणून अभी दोनों को झगड़ा कौन करेगा मेरा नंबर आज तो अरे कधी तर स्क्वेअर लेग बनत ना काय काय तू आज तू खाना खा गेले तू वो स्क्वेयर लेग हम पर सब जाएंगे हम पर सब जाएंगे देखो स्क्वेयर लेग हम पर कोई नहीं जाएगा वो बोलता नो कौन देगा तिथे पण वांगणीला पण मी मेन अंपर ना स्क्वेअर लेग अंपर शोधायला लागायचा मला या टीम मधला अंपर मुन्ना पठाणला ठेवला मी अंपर काय सांगू तुला चला मॅचला होते सुरुवात पंचांच्या निर्णयाला मॅच ऑन पहिले षटक आपण पाहताय नबील सॉफ्ट हँडने ड्राईव्ह करत असताना सेन्सिबल क्रिकेट पहिल्या चेंडूवरती आपण पाहताय अगदी वाईडिश लॉंग ऑफ मध्ये त्या ठिकाणी ड्राईव्ह करत असताना एक धावेतून कंप्लीट झाली आहे इथून जर पाहायला गेलं तर ही मॅच फार महत्वपूर्ण राहणार आहे ती नूर 11 टीम साठी बॅटिंग आली आहे त्यांच्या वाट्याला टॉस त्यांना गमावला बॅटिंग स्वीकारत असताना 4 षटकांची मॅच जास्तीत जास्त धावा इथून जमावा लागतील नूर 11 टीमला आखूड टापाचा चेंडू होता त्याला पुल करायचा प्रयत्न व्यवस्थित बॅटवरती आलेला नाहीये सिंगल धाव तर कंप्लीट झाली आहे दुसऱ्या धावेसाठी वेगानं सरसावलेत आणि दुसरी धाव देखील सहजरित्या कंप्लीट झाली आहे गुड रन इन बिटवीन विकेट मैदानावरती पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून 2 चेंडूंमध्ये धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 3
आसिफ आणि नूर आपल्याला फलंदाज पाहायला मिळतात. फुलालेंचा चेंडू समोरच्या दिशेनं अगदी आपण पाहतो मिडॉनला क्लिअर करत असताना लॉंग ऑन सीमा रेषेच्या पलीकडे चेंडू आलाय. चौकार नूरच्या बाटमधून हा चौकार आपल्याला पाहायला मिळेल. या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं चांगली सुरुवात करायची. ही मॅच आमच्यासाठी फार महत्वपूर्ण आहे. इथून आम्हाला विजय हवा आहे. त्या विजयासाठी आता इथून प्रयत्न आम्हाला करायचे आहेत आणि त्याच प्रयत्नामध्ये आपण पाहतो हे दोन्ही फलंदाज आपल्याला बॅटिंग करत असताना मैदानामध्ये पाहायला मिळतात. लोअर फुलटॉस ऑन साईडला फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात. चांगली फिल्डिंग. चेंडूला त्या ठिकाणी स्टॉप केला. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न. चांगली फिल्डिंग. कमालीची फिल्डिंग. त्याला माहिती आहे झेल होऊ शकत नाहीये. त्यांना मात्र पाय पुढे केला. पायाला चेंडू अडला. धाबा धाव फलकावरती 9 आपल्याला इथून पाहायला मिळतात. एक चौकार आल्यानंतर अगदी आपण पाहतोय दुसरी दुहेरी धाव आपल्याला इथून पाहायला मिळेल. चांगलं क्रिकेट सध्या खेळत असताना बॅटिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळते. यावेळी थोडस स्विंग होता चेंडू मध्ये पडल्यानंतर अगदी अंगावरती आला. तिथून आपण पाहताय डॉट बॉल होऊ शकला असं परंतु लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव इथून ऍड केली जाते. धावा धाव फलकावरती इथून आपण पाहायला गेलो तर जाऊन पोहोचतायत 10 धावा. पहिले षटक प्रगतीपथावरती असताना 10 धावा धावफलकावरती आपल्याला इथून पाहायला मिळतात. चांगला स्टार्ट. चांगली धावसंख्या इथून उभारावी लागेल. टार्गेट मोठं ठेवलं तर मात्र अगदी ज्यावेळेला आपण गोलंदाजी करायला येतो त्यावेळी मात्र अगदी खुल्या मनानं गोलंदाजी तिथून केली जाते गोलंदाजांच्या माध्यमातून. फुलटा चेंडू कमी गतीने टाकला होता. पिक करता आला नाही. चेंडू बराच काल हवेमध्ये डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक त्याने पकडलाय झेल आणि इथून पहिला आदरा मिळतोय. नूर 11 टीमला फलंदाज बाद होतोय आसिफ. एक षटक P1 इथे समाप्त झाले. P1च्या पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या 10 विकेट आले. एक महत्वपूर्ण षटकामध्ये काय कामगिरी बजावली आपण पाहताय नबील या गोलंदाजांना. जबरदस्त गोलंदाजीचा अटॅक आपल्याला पाहायला मिळाला. एक चौकार जरूर आला परंतु त्याची भरपाई म्हणून एक विकेट देखील त्यानं मिळवली. चांगलं कमबॅक लगेच आपल्याला पाहायला मिळालं. दुसरं षटक आता प्रगतीपथावरती गोलंदाजीसाठी आला गोलंदाज सकलेन हा गोलंदाजीसाठी आला. नवीन फलंदाज आपण पाहताय मैदानामध्ये सैफ. तिसऱ्या क्रमांकावरती सैफ आपल्याला पाहायला मिळेल. फटका फसला हवेमध्ये. स्वतः एसटी रक्षक चेंडू खाली आले. पहिल्या चेंडूवरती विकेट इथून मिळवताना सकलेन आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती मोठी विकेट. बिग विकेट. विकेट करण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. बॅटच्या अगदी आपण पाहतोय वरची कडा लागली. हवेमध्ये चेंडू यष्टिरक्षकाने तो झेल कॅरी केली. आणखीन एक विकेट आपल्याला पाहायला मिळतीये नूर 11 टीमची. पहिला फलंदाज बाद झाला आसिफ. त्यानंतर त्याच्या मागोमाग अगदी तू चल मैं अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. नूर बाद झाला तर नवीन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आकिब नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे फलंदाज आता मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. काही जबरदस्त गोलंदाजी चालू आहे मैदानामध्ये आपण पाहताय. या ठिकाणी
साऊथ 11 टीमची. आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतो. फुलर लेनचा चेंडू होता, पायावरती चेंडू आदललाय. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव फलकामध्ये ऍड केली जाईल. प्रत्येक चेंडू अगदी वेगळ्या टप्प्यावरती नियंत्रणामध्ये गोलंदाजी मैदानामध्ये साकारली जाते. जी खेळपट्टी अगदी आपण पाहतो फलंदाजांना मदत करते, त्या खेळपट्टीवरती गोलंदाजांना खऱ्या अर्थानं अधिराज्य गाजवलंय. जबरदस्त गोलंदाजी. पुनश्च एकदा आउटसाइड ऑफ स्टंप चांगला चेंडू डिलिव्हर्ड केला. अगदी या चेंडूमध्ये स्विंग देखील पाहायला मिळाला. पडल्यानंतर बाहेर निघाला. एक कोन, एक अँगल क्रिएट करत असताना चांगला टप्पा अचूकतेवरती अगदी नियंत्रणामध्ये गोलंदाजी मैदानामध्ये साकारत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सकलेन. ऑन साईडला हा फटका खेळला, गॅप मध्ये आहे. 2 क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. तोपर्यंत 2 धावा इथून कंप्लीट होतील. गुड रनिंग बिटवीन विकेट मैदानावरती पाहायला मिळते. धाव फलकावरती पाहायला मिळतील 13. आता फलंदाजांना देखील माहिती आहे मोठे फटके येत नाहीयेत. अशा वेळी थोडंसं संयम दाखवणं देखील गरजेचं आहे. सिंगल डबलला देखील तेवढं प्राधान्य देणं गरजेचं आहे, कारण की आपल्याला टार्गेट इथून सेट करायचं आहे. टार्गेट सेट करत असताना सिंगल डबल देखील तेवढाच महत्वाची आहे. पार्टनरशिप बिल्डअप होणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी इथे प्रयत्न केले जात आहेत. यावेळी कॉलिंग नव्हती, पुढे सरकले होते. अगदी पायावरती चेंडू आदळला होता. आणखीन एक डॉट बॉल सकलेनचा आपल्याला पाहायला मिळतो. काय गोलंदाजी साकारली जाते. सातत्यानं फुलर लेनचे चेंडू त्याच्या माध्यमातून डिलिव्हर्ड केले जातात. डॉट बॉल त्याने मात्र फेकलेत. अगदी फलंदाजांना थांबवण्याचं काम त्याच्या माध्यमातून चालू आहे. कोणताही मोठा फटका अद्यापही त्याच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीये. जबरदस्त गोलंदाजी. फुलटॉस बॉल होता, फुलटॉस चेंडू होता, फुलटोल वसूल करायला हवं होतं, परंतु इथे तो देखील मिस केलाय. इथून षटक क्रमांक 2 समाप्त झालं. 2 षटकांचा खेळ समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आपल्याला इथून पाहायला मिळतात 13. अगदी 6.5च्या रन रेटनं प्रति षटक आपल्याला या धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 13 धावा धावफलकावरती. चला स्पीडअप करा फिल्डिंग करणारी टीम साऊथ 11. दोन षटकांमध्ये 13 धावा धावफलकावरती. महत्वपूर्ण सलामीची जोड सकाळी माघारी परतली. आता 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाच्या फलंदाजांवरची जबाबदारी वाढली आहे. आता इथून त्यांना जबाबदारीने खेळ मैदानामध्ये करायचं. इथून धावसंख्या एक सेफ टोटल पर्यंत त्यांना पोहोचायचं आहे. त्यासाठी आता त्यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील. सातत्यानं सिंगल डबलला प्राधान्य त्यांच्या माध्यमातून दिलं जात आहे. एक पार्टनरशिप त्यांच्या माध्यमातून उभारली जाते. ही पार्टनरशिप अगदी शेवटच्या षटकापर्यंत जर का जाऊन पोहोचली तर चांगली टोटल इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. परंतु 3रं षटक आता प्रगतीपथावरती आहे आणि 3रं षटक घेऊन आला गोलंदाज अमन. चला फिल्डिंग करणारी टीम साऊथ 11. जास्त टाइम आपल्याकडनं खर्च केला जातोय. पहिला चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा पाहायला मिळाला. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पाठीमागे बॅकहँडरी आहे तिथे हा फटका एक्झिक्यूट करायचा होता, परंतु टायमिंग देखील जुळणं फार गरजेचं आहे. टाइम करून इथून खेळणं देखील फार गरजेचं राहील. यावेळी फुलटॉस, त्याच्यावरती आक्रमण पंच सांगतात आणि नो बॉल आहे. चेंडू जाईल लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. या 5 धावा आलात या मॅच मध्ये. कदाचित सेकंड इनिंग मध्ये ज्यावेळी तुम्ही अगदी बॅटिंग करण्यासाठी येईल त्या या फार महत्वपूर्ण या 5 धावा आपल्याला पाहायला मिळतील. खराब चेंडू, धावा येत नव्हता त्याच्यावरती हा आपण पाहतोय चौकार आला. या 5 धावा खऱ्या अर्थानं नवसंजीवनी निर्माण करतात. गरज होती या धावांची. धावसंख्या अगदी थांबली होती. तिला आता या 5 धावेनं नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धावा धाव फलकावरती 18. ऑन साइडला जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतो. अगदी सलामत
कक्षाला सलामी देणारा हा उत्तुंग बरा फ्रीच्या चेंडूवरती आपण पाहतो फलंदाज आकिबच्या बाट मधून षटकार. मोमेंटम शिफ्ट करायला एखादा चेंडू अगदी पुरेसा असतो आणि तो एखादा चेंडू म्हणजे अगदी नो बॉल आला, त्याच्यावरती चौकार आला, त्याच्यानंतरचा बॉल फेटचा आला, म्हणजे एकंदरीत एका चेंडू मध्ये धावा जमवल्या बॅटिंग करणाऱ्या नूर 11 टीमनं. ते अगदी आपण पाहतोय 11 एकाच चेंडू मध्ये 11 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. 24 धावा आता धाव फलकावरती. आता इथून मात्र स्टार्ट मिळाला आहे चांगला. इथून अगदी आपण पाहतोय आकिबच्या बाट मधून मोठे फटके यायला सुरुवात झाली. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू उडवलाय, जाईल चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय आकिबच्या बाट मधून. क्रिकेटमध्ये कदाचित एक चुकी फार मोठी आपल्याला बाकफूट वरती घेऊन येते आणि ती एक चुकी झाली गोलंदाजाकडून. तिथून मात्र आक्रमक बॅटिंग मैदानामध्ये चालू आहे ती आकिबची. समोरच्या दिशेनं चांगला फटका अगदी आपण पाहताय लॉंग ऑफ आणि अगदी लॉंग ऑनच्या मधोमध त्याला फील्ड करण्यात आलंय. एक धाबीतून कंप्लीट झाली. एका धाबेनं धावफलक आता जाऊन पोहोचता आपण पाहताय. 31 धावा धावफलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्त झाला. उर्वरित या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एक षटक अजून येणं बाकी आहे. 31 धावा धावफलकावरती. आकोटापचा चेंडू त्याला अगदी पुल करण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅटवरती आला नाही. बॅट आणि बॉलचा संपर्क चांगला झाला असता तर कदाचित मोठा फटका येऊ शकला असता, परंतु व्यवस्थित बॅटवरती आला नाही. एक धावीतून कंप्लीट झाली. पुनश्च आपण पाहता आकिब आता ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. आता जास्तीत जास्त स्ट्राईक ही आकिबकडे असणं फार गरजेचं राहील. जेवढी स्ट्राईक आकिबकडे राहील तिथून मात्र धावसंख्येला उच्चांक धावा धावफलकावरती आपण पाहता 32. फुलटॉस बॉल त्याच्यावरती फुल टोल वसूल करत असताना मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे आकिबच्या बाट मधून येतो आणखीन एक उत्तुंग बरा हा दर्जेदार क्वालिटी दर्शवणारा षटकार. अगदी तिसऱ्या षटकामध्ये मोमेंटम शिफ्ट करून घेतला आपल्याकडे. जसा मैदानामध्ये दाखल झाला टीम अडचणीमध्ये होती. अडचणीच्या काळामध्ये मैदानामध्ये दाखल झाला, संकट मोचक म्हणून टीम साठी उभा राहिला आणि आपल्या टीम साठी धावा जमवत असताना, धावा गोळा करत असताना, धावांची लुटमार करीत असताना अगदी त्याच्या बाट मधून आपल्याला एक चौकार आणि 3 षटकार पाहायला मिळाले. धावा धाव फलकावरती 38. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झालाय. ते तिसरं अजूनही एक षटकाचा खेळ इथून बाकी आहे. चांगली बॅटिंग समजदारी दाखवली त्यांनी मैदानावरती. अगदी आपण पाहतोय सलामीच्या फलंदाजानं लवकर साथ सोडली होती. जबाबदारी तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजांची वाढली होती आणि इथून जबाबदारीनं काय खेळ त्यांनी मैदानामध्ये दाखवला. तिसऱ्या गोलंदाजावरती अटॅक त्यांनी केला. 38 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक सौद शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजीसाठी. यावेळी अगदी आसिफच्या बॅट मधून सैफच्या बॅट मधून हा जबरदस्त षटकार. आकिबच्या बॅट मधून षटकार येत होते. सैफ देखील किती वेळ शांत बसेल, त्याने देखील आक्रमणाला सुरुवात केली आहे. अगदी चौथ्या षटकाला सुरुवात झाली आणि पहिल्या चेंडूवरती षटकार त्याच्या बॅट मधून देखील पाहायला मिळतोय. आता इथून दोघंही फलंदाज अगदी आक्रमक बॅटिंग करत असताना, कारण की त्यांना देखील माहिती आहे इथून विकेट आपल्या हातामध्ये, धावा देखील धावफलकावरती आलात, इथून मोठे फटके आले तर मोठी धावसंख्या इथून उभारता येईल. त्याच प्रयत्नामध्ये दोघेही कमी गतीनं फुलटॉस होता, लोअर फुलटॉस त्याला मात्र पाठवलंय डीप बॅकवर्ड स्कोअर लेगच्या पलीकडे. एक टप्प्या अखेर चौकार. 48 धावा धाव फलकावरती. पहिले 2 षटक जर पाहायला गेले ना तर असं वाटलं होतं की 30 धावसंख्येच्या आतमध्ये इथून मात्र नूर 11 संघाला थांबवते की काय सौद 11 ही टीम, परंतु त्यानंतर आपल्याला अटॅकिंग बॅटिंग पाहायला मिळाली आकिबची आणि आता मात्र त्याला साथ मिळते ती सैफची. जबरदस्त पार्टनरशिप दोन्ही फलंदाजांमध्ये. काय बॅटिंग मैदानामध्ये चालू आहे. गरज होती या फटक्यांची,
धावसंख्या खऱ्या अर्थानं टार्गेट सेट करायचं असताना दोन्ही फलंदाज आखूड टाप्याचा चेंडू त्याला शॉर्ट टर्म पूल करण्याचा प्रयत्न अगदी बॅटीला स्पर्श होऊन यष्टीरक्षकाकडे निघाला. विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. तिसरा हादरा मिळतोय नूर 11 टीमला. धावसंख्या आपण पाहायला गेलं तर 48 या धावसंख्येवरती. अजूनही जर इथून पाहायला गेलं तर या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नॉन स्ट्राईकिंगवरती आपण पाहतोय अकीब, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 3 षटकार, 1 चौकार, 1 सिंगल धाव आली आहे. तो वैयक्तिक खेळतोय. अगदी आपण पाहायला गेलं तर 7 चेंडू आणि 23 या धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय, परंतु तो नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय वकास 5व्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळेल. व्हाईट बॉल आणि त्याच्यावरती विकेट आली आहे. सॅक्रिफाईस झालाय. स्ट्राईक हवी आहे. अगदी आपण पाहताय अकीबला तो स्ट्राईक वरती आलाय. अव्वंतरची धाव आली आहे. धावफलकावरती 49. अगदी संघाच्या अर्धशतकाकडे इथून वाटचाल केली आहे संघानं. हा देखील फटका आपण पाहतोय. अगदी लॉंग ऑन मध्ये खेळला. 1 धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. दुसरी धाव सहजरित्या कंप्लीट. 2 धावा कंप्लीट. 51 धावा धावफलकावरती. संघाचा अर्धशतकीतून कंप्लीट झालाय. चांगली बॅटिंग मैदानामध्ये चालू आहे. अकीब एका हाती झुंज देत असताना अगदी साथीनं देखील साथ सोडली. त्यानंतर मात्र एकटा मैदानामध्ये कमी गतीनं टाकलाय. त्याला पीक केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट डीप स्क्वेअर लेगच्या अगदी पलीकडे चेंडू चाललाय. सीमा पार. आणखीन एक येतोय. हाकीबच्या बाट मधून आज चौकार. कमी गतीनं टाकला होता बॅकअप द हँड स्लोवर पद्धतीचा चेंडू, परंतु त्याला पीक करत असताना हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. धाव फलकावरती इथून पाहायला गेलं तर 55 धाव फलकावरती. जबरदस्त इनिंग साकारत असताना आकिब आपल्याला पाहायला मिळतो. अजूनही या षटकातील 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. या षटकामध्ये एका चेंडूवरती जर मोठा फटका आला तर अगदी मोठी टोटल इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. आणि इथून शेवटच्या चेंडूवरती फलंदाज होईल बाद. धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 55. टार्गेट असेल ते 56 या धावसंख्येचं साऊथ 11 या टीम समोर. चला नेक्स्ट मॅच शादाब 11 आणि जिदान 11 दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. शाबाद 11 आणि जिदान 11 दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस साठी यायचे. शादाब 11 आणि जिदान 11 दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या.
चला टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या. जिदान 11 आणि शादाब 11. शादाब 11 टीमचा कर्णधार आणि जिदान 11 टीमचा कर्णधार आपण टॉस साठी यायचंय लगेच टॉस बॉक्स मध्ये. चला सौद 11 आपले फलंदाज पाठवा. चला दोन्ही टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे सन्माननीय जफरबाई यांच्या शुभ हस्ते शादाब 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये जिदान 11 या दोन्ही टीमच्या दरम्यान आपण या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये टॉस करतोय. चला बॉल द्या मैदानामध्ये. टार्गेट आहे 56 धावसंख्येचं. आपण पाहताय सौद 11 या टीमच्या अगेन्स्ट. सलामीची जोड साखळी मैदानामध्ये दाखल झाली आहे 56चा पाठलाग करण्यासाठी. सौद आणि त्याच्या साथीनं नबील सौद आणि नबील ही सलामीची जोड साखळी मैदानामध्ये दाखल झाली आहे 56चा पाठलाग करण्यासाठी. पहिलं षटक घेऊन आला गोलंदाज. आपण पाहताय नूर हा गोलंदाज. शादाब आपला डिसिजन काय असेल? शादाब 11 तुम जीतेगे वो बोलते तो शादाब 11 जिंकले. चला पंच मॅच स्टार्ट करा. छप्पन्नचा टार्गेट आहे. मोठं टार्गेट खऱ्या अर्थाने ते सेट केलं नूर 11 टीमनं. 56 धावा 56. स्ट्राईक एंड वरती आपण पाहताय सौद नॉट स्ट्राईक एंड वरती नबील पहिला गोलंदाज P1चं पहिलं षटक घेऊन आलाय नूर. चांगली मॅच जबरदस्त मॅच. DPL 2025चा हा थरार. पहिला चेंडू वाईट आला. अवंतरने मात्र इथं सुरुवात झाली आहे. थोडस शरीरापासून दूर टाकण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू अवंतरच्या साह्याने आपल्याला इथे पाहायला मिळतोय नूरच्या माध्यमातून. गोलंदाज P1चं पहिलं षटक हाताळत असताना थोडस जबाबदारी आहे कारण की 30 यार्ड सर्कलचं रिस्ट्रिक्शन देखील आहे. भरपूर सारी जबाबदारी त्याच्यावरती. जोरकस अपील मैदानामध्ये अपील तंत्राचा वापर केला जातो. 11च्या 11 खेळाडू इथे अपील करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंच अगदी तटस्थ आहेत. त्यांचा निर्णय येणं अजून बाकी आहे. दोन्ही पंचांमध्ये आता बातचीत केली जाईल. त्यानंतर मात्र जो काही निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत अगदी योग्य तो निर्णय योग्य तो डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. डॉट बॉल. पंच अगदी तटस्थ आहेत. त्यांना माहिती आहे कोणताही ते एज नाही आहे. ते अगदी त्यांच्या निर्णयाशी अगदी ठाम होते. परंतु तरी देखील आपण पाहतोय ते स्कोरलेग पंचांची त्यांनी डिस्कस केलं. त्यानंतर मात्र हा निर्णय दिला. वेल पंच. फार चांगली कामगिरी पंचांची मैदानामध्ये. यावेळी स्लॉट मध्ये होता त्याला पाठवलंय. हा अगदी प्लॉट मध्ये लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे सौदच्या बाट मधून हा षटकार 56चा पाठलाग करत असताना आम्ही देखील या धावसंख्येचा पाठलाग करू शकतो हे मैदानामध्ये दाखवत असताना हा षटकार पाहायला मिळतोय. अगदी समोर टाकला होता. ओरपीच चेंडू होता त्याला मात्र ओळखलं आणि अगदी सीमारेषेच्या पलीकडे फेकून दिलं.
व्हाईट बॉल. आठ धावा धावफलकावरती. पाटलाग 56चा करायचा आहे. इथून चेंडू या षटकातील जर पाहायला गेले तर अवघे 2 झालेत. 2 चेंडूमध्ये धावा धावफलकावरती 8 आल्यात. चांगली सुरुवात इथून झाली आहे साऊथ 11 या टीमची. स्ट्रायकिंग गेंदवरती आपल्याला पाहायला मिळतोय साऊथ. आकुट टप्प्याचा चेंडू हवेमध्ये खेळलाय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल पकडली झेल. कहाणी में ट्विस्ट. टी फॉर टॅक. जशाच तसं प्रत्युत्तर. एक षटकार आला त्यानंतर त्याला प्रत्युत्तर करत असताना त्याला मैदानाच्या बाहेर पाठवलं नूरनं. खऱ्या अर्थाने इथून समजदारी देखील दाखवणं फार गरजेचं होती साऊथकडे. कारण की एक मोठा फटका आला होता. त्यानंतर मात्र थोडंसं संयम मैदानावरती दाखवणं देखील फार गरजेचं असतं. सिंगल डबल आली असती त्यानंतर मात्र पुनश्च स्ट्राईकवर आला असता. मोठा फटका मारू शकला असता. परंतु अगदी मोठे फटके सातत्यानं मारायचे. एक चांगल्या गोलंदाजाच्या विरोधामध्ये हे प्लॅनिंग करणं फार चुकीचं ठरलं आणि तिथे मात्र तो बाद झाला. चांगला गोलंदाज न्यूर जो खऱ्या अर्थानं पहिलं षटक हाताळतोय आणि त्याच्या विरोधामध्ये सातत्यानं बॅक टू बॅक मोठे फटके मारणं थोडंसं कठीण आहे. त्यानं मात्र थोडंसं एक गोलंदाजी करत असताना व्हेरिएशन आणलं. कमी गतीनं टाकला. थोडंसं कटर चेंडूचा वापर केला आणि तिथे मोठा फटका एक्झिक्यूट करत असताना फलंदाज त्या ठिकाणी बाद झाला साऊथ. इथे मिडॉनला चुकी झाली. लॉंग ऑन सीमा रेषेच्या पलीकडे हा चौकार. सोपा झेल होता हातामध्ये मिडॉनच्या. त्या ठिकाणी चुकी झाली. लॉंगॉनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये. जाईल चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. आल्या आल्या इरादे स्पष्ट केलेत फलंदाज सकलेनने. त्याच्या बाटमधून हा चौकार आलाय. 12 धावा धावफलकावरती या चौकाराच्या साहाय्याने आपण पाहत आहे 56चा पाठलाग करत असताना मोठे फटकेबाजी आता करणं फार गरजेचं राहील इथून साऊथ 11 टीमला. यावेळी पडल्यानंतर अगदी खाली राहिला. अपेक्षा केली होती फलंदाजानं परंतु पडल्यानंतर अगदी चेंडू खाली राहिला. संभ्रमात पडला. समरण डिलिव्हरी. जमिनीला अगदी समांतर चेंडू निघून गेला. इथून डॉट बॉल आपण पाहताय. चांगली गोलंदाजी इथून आपल्याला नूरची पाहायला मिळते परंतु एखाद मोठा फटका त्याच्या विरोधामध्ये येताना देखील आपल्याला पाहायला मिळाला. परंतु त्याचा कमबॅक देखील आपल्याला पाहायला मिळालं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न बॅकअपला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे नाहीतर मात्र इथं धावा आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती पाहायला मिळतात 12 आणि जो सलामीचा फलंदाज होता टीमचा कॅप्टन आपण पाहतोय साऊथ तो इथून मात्र बाद झाला. 18 चेंडू 44चं समीकरण आता मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. येणारे 18 चेंडू 44चं समीकरण. तशा प्रकारे या समीकरणाकडे पाहिलं जाईल बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं. 18 चेंडूंमध्ये 44चं एक मोठं टार्गेट आहे ते तुम्हाला इथून मात्र बनवायचं आहे. त्याच्यासाठी कशी प्लॅनिंग कशी रणनीती इथून आखली जाईल. फिल्डिंग करणारी टीम देखील आपण पाहतोय सातत्याने टीम मीटिंग मैदानामध्ये करते. त्यांच्या माध्यमातून आपण जर पाहायला गेलं तर इथे अटॅकिंग फिल्डिंग आणि त्याच प्रकारची गोलंदाजी मैदानामध्ये साकारली जाते. आता 30 ऑल सर्कलचं रिस्ट्रिक्शन हटवलं जातं. 5 क्षेत्ररक्षक आता आपल्याला सीमारेषा लगत पेट्रोलिंग करताना पाहायला मिळतील. आता थोडीशी कठीण परिस्थिती देखील आहे फलंदाजांसाठी मोठे फटके मारणे. आता इथून तुम्हाला गॅप शोधून मोठे फटके मारावे लागतील परंतु गोलंदाज त्या प्रकारची गोलंदाजी करतील का हे देखील एक प्रश्न आहे. बरंच काही आता मात्र या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साइडला फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक अगदी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याने इथे झेल कॅरी केला. फलंदाज इथून होईल बाद.
चला नवीन फलंदाज आपण पाहतोय मोहित मैदानामध्ये दाखल झाला. नबील देखील बाद झाला. व्हाईट बॉल. अव्वंतरची धाव आली आहे. धावा धाव फलकावरती इथून आपल्याला पाहायला मिळतात आता 13. या अभ्यंतरच्या धाब्यानं आता समीकरण पुनश्च आपल्याला इथून पाहायला मिळेल. 17 बॉल 43 17 फ्रॉम 43 रन्स. इथे आणखीन एक विकेटची शक्यता आणि ती देखील आली आहे. मोहित देखील आल्या पावले माघारी परततोय. विकेटची पडझड मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. कॅप्टन बाद झाल्यानंतर ही अवस्था आपल्याला टीमची पाहायला मिळते. सुरुवात खऱ्या अर्थानं आपण पाहताना सौदने चांगली करून दिली होती. सौदने षटकार लगावला होता. असं वाटलं होतं ही मॅच अगदी सहजरित्या इथून जिंकता येईल, कारण की त्याने सुरुवात अगदी स्टार्ट चांगला करून दिला होता, परंतु तो शेवटपर्यंत विकेटवरती टिकू शकला नाहीये. लगेच मैदानाच्या बाहेर आला. त्यानंतर लगेच नबील बाद झाला आणि आता त्याच्या मागोमाग अगदी आपण पाहतोय मोहित देखील बाद झाला. अकलाक बाय आपके लिए कैश प्राइज है यहाँ पे 3-6 के लिए 3 राइस. और एक लॉलीपॉप प्लेट. 13 धावा धाव फलकावरती. आणखीन एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी. आणखीन एक डॉट बॉल इथून पाहायला मिळेल. जेवढे तुम्ही डॉट बॉल खेळाल ना आता तुमची टीम अगदी अडचणीमध्ये पाहायला मिळेल. तुम्ही कमीत कमी इथून तुम्हाला डॉट बॉल खेळायचे, इथून तुम्हाला जास्तीत जास्त धावा बनवायच्या, त्यासाठी तुम्हाला आता प्रयत्न करायचे. तुम्हाला आता तुमच्यामध्ये पार्टनरशिप बिल्डअप करणं फार गरजेचं राहील. आता तुम्हाला इकॉनॉमिकल जे षटक चाललंय त्याच्यावरती प्रति हल्ले तुम्हाला चढवावे लागतील, परंतु गोलंदाज इथून हवी होताना पाहायला मिळतात. पूर्णपणे वर्चस्व आता गोलंदाजी करणारी टीम तुमच्यावरती प्रस्थापित करते या मैदानामध्ये. प्रत्येक गोलंदाजानं खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी आतापर्यंत साकारली आहे. या षटकामध्ये आतापर्यंत एक वाईटची धाव आली आहे. आणखीन एक फलंदाज या ठिकाणी बाद होईल. 5 चेंडू झालेत आतापर्यंत. धावा या षटकामध्ये आले वाईटच्या साह्यानं 5ही चेंडू इथून निर्धाव आलेत. शेवटचा चेंडू या षटकातील आपल्याला पाहायला मिळेल. 5 चेंडू निर्धाव टाकलेत. शेवटचा चेंडू देखील निर्धाव आला, तरी देखील एक चेंडू खराब टाकलाय आणि तो इनलिगल डिलिव्हरी म्हणून मानला जातो. आणखीन एक चांगला चेंडू. 6च्या 6 चेंडू इथून निर्धाव टाकलेत गोलंदाजाने. एकदा जोरदार टाळ्या होत्या गोलंदाजासाठी, परंतु एक वाईट चेंडू त्यानं फेकला. धावा धाव फलकावरती आपण पाहताय 13. आता समीकरण उरलं येणारे 12 चेंडू 43चं. 12 चेंडू 43 धावसंख्येचं समीकरण उरलं. एक चेंडू जर का खराब टाकला नसताना तर या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक टाकण्याचा बहुमान गोलंदाज सैफला मिळाला असता, परंतु एक खराब चेंडू त्यांना डिलिव्हर्ड केला. गोलंदाजीसाठी आला गोलंदाज. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहताय वकास हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या षटकासाठी त्याला पाचारित करण्यात आला, त्याच्यावरती तिसऱ्या षटकाची जबाबदारी सोपवली आहे. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहताय फलंदाज फटका चांगला आहे, गॅप मध्ये केला. गॅप मोठी आहे, जाईल चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. एक टप्प्या अखेर चौकार शकलेनच्या बाट मधून हा चौकार आला. आता इथून संपूर्ण जबाबदारी शकलेनवरती वाढली गेली आहे. धावा धाव फलकावरती आपण पाहता तर जाऊन पोहोचला 17. सकलेनला इथून चांगली कामगिरी करावी लागेल, त्याच्यावरती जबाबदारी वाढली आहे. त्याला इथून जबाबदारीने खेळ करायचा आहे. इथे मिस टायमिंग आहे. व्यवस्थित बॅटच्या अगदी टोला चेंडू लागलाय, पुढे सरकलाय चेंडू, तोपर्यंत मिळेल फक्त ना फक्त सिंगल धाव. 18 धावा धाव फलकावरती पाठलाग करायचा आहे. तो तुम्हाला अगदी आपण पाहायला गेलं तर इथून 56 धाव संख्येचा
सुरुवात खऱ्या अर्थानं चांगली झाली होती, परंतु त्यानंतर तो फलंदाज बाद झाला आणि तिथून संपूर्ण टीम अगदी बाकफूटवरती आपल्याला पाहायला मिळते. फुला लेनचा चेंडू अगदी ब्लॉकर मध्ये टाकला होता, त्याला खोदून काढला. लॉंग मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. चांगली फिल्डिंग एकच धाबेतून कंप्लीट झाली आहे. एका धाबेने धावफलक आपण पाहताय जाऊन पोहोचलाय. 19 धावा. 19 धावा. आणखीन एक चांगला फटका, परंतु गॅप मध्ये जाईल चेंडू. काऊ कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे चौकार. गोलंदाजावरती आक्षेप घेण्यात आला आणि आता तिसऱ्या पंचांची मागणी मैदानामध्ये करण्यात येते. यावेळी पिकअप शॉट ऑन साइडला सीमारेषेच्या पलीकडं षटकार आला सकलेंच्या बाट मधून. काय फटकेबाजी चालू आहे. इथून आता या धावा बनवण्यासाठी सकलेंचा मैदानामध्ये संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो. धावा धाव फलकावरती इथून पाहायला मिळतात 29, बनवायचे 56. या षटकातील जर पाहायला गेलं तर अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे, म्हणजे 7 चेंडू आणि आता इथून धावा बनवायचे आहेत त्या 27. सकलेनला इथून मात्र आता या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर मात्र शेवटच्या षटकामध्ये मजा येईल मॅच पाहायला. आणखीन एक चांगला फटका फसलाय हवेमध्ये, पकडली झेल. सकलेनला इथून परतावा लागेल. 6 चेंडू 27 धावसंख्येचा आता इथून टार्गेट असेल. सहा चेंडू 27चं समीकरण आता मैदानावरती पाहायला मिळेल. धावा धाव फलकावरती 29 आपल्याला इथून पाहायला मिळतात. रहमान गोलंदाजीसाठी आपण पाहताय शेवटच्या षटकामध्ये. स्टॅकिंग एंडवरती आपण पाहताय राजू. स्टॅकिंग एंडवरती अमन आपण त्याला पाहताय. 7 चेंडू 27चं समीकरण. पहिला चेंडू मिस टायमिंग हवेमध्ये अगदी आपण पाहतोय नो मॅन्स लँड क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. तोपर्यंत दोन्ही फलंदाज इथून 2 धावा कंप्लीट करतात. आता येणारे 5 चेंडू आता इथून बनवायचे त्या 25 धावा. 5 चेंडू 25चं समीकरण इथून आता पाहायला मिळतंय. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. मोठे फटके येणं फार गरजेचं आहे. या 2 चेंडूंवरती जर मोठे फटके आले तर मात्र अगदी शेवटपर्यंत या मॅच मध्ये रंगत आपल्याला पाहायला मिळेल. परंतु हे 2 चेंडू या मॅचचं संपूर्ण रिझल्ट इथे क्लिअर करताना पाहायला दिसतील.
समोरच्या दिशेनं लॉप केलाय, क्षेत्ररक्षक अगदी दूर वरत. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, पुनश्च एकदा 2 धावा कंप्लीट. आता 4 चेंडू आणि आता इथून 23 धावसंख्येची गरज आहे. आज आणून जाईल तर आराम जाते. 4 चेंडू 23 धावसंख्येची अजूनही गरज आहे. एक बॉक्स नाही खाली आहे त्याने भाग नाही हो धरता पण चांगला फटका. एकच धावेतून कंप्लीट होते. धावा धावफलकावरती 34. आता येणारे चेंडू शिल्लक असतील 3. धावा बनवायचे 22. हा मतलब आपलं काम आटपलं व्हाईट बॉल. मग आपलं चाललो लगेच 3 बॉल 21. पिकअप शॉट स्वीप केला, सीमारेषेच्या पलीकडं षटकार. 3 चेंडू 21 बनवायच्या होत्या. 6 धावा आल्यात. 41 धावा धावफलकावरती. आता 2 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज. 2 चेंडू 15 धावसंख्येची गरज. जिथे आपण पाहताय दुसऱ्या षटकामध्ये एकही धाव आली नव्हती. अव्वंतरच्या साह्याने 1 धाव आली होती. ते षटक फार महत्वाचं होतं. त्या षटकामध्ये धावा आल्या असत्या तर मात्र ही मॅच आणि या मॅचचं रिझल्ट. व्हाईट बॉल. 2 बॉल. आता 14चं समीकरण. वेगळं रिझल्ट आपल्याला पाहायला मिळालं असतं, परंतु त्या षटकामध्ये अगदी थांबवलं होतं. एकही धाव आली नव्हती. बॅटच्या साह्यानं 1 अव्वंतरची धाव आली होती. एक चेंडू बाकी आहे. औपचारिकता या मॅच मधली आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आमचे सन्माननीय शामिलभाई खोत, आपण व्यासपीठावरती या. आपलं सहर्ष स्वागत. त्यानंतर हेतेश्याम अडाल, आपण देखील या. आपलं देखील सहर्ष स्वागत. नोमान डोंगरे, आपण देखील यायचं. आपलं देखील सहर्ष स्वागत. चला नेक्स्ट मॅच शादाब 11 आणि त्याच्या